काम करायला सांगते ज्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला आवड आहे. येस ऑर नो? हॅलो, तुम्हाला काम कोणत्या प्रोडक्ट मध्ये करायचंय? ज्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला आवड आहे त्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काम करायचंय. येस ऑर नो? आता जर समजा मी पूजा मॅडम तुम्हाला म्हणलं की पूजा मॅडम तुम्हाला काय करायचंय, मी तुम्हाला आता काय करतो, हे आयफोनचं दुकान आहे, हे आयफोन विकू शकता का? हॅलो, किती लोक मोबाईल विकू शकतात जाऊन मार्केटमध्ये? किती लोक मोबाईल विकू शकतात मार्केटमध्ये जाऊन? काय म्हणलं? जी कॅटेगरी ऑलरेडी आपल्या सगळ्यांना लागते त्या कॅटेगरी मध्ये आपण काम करतोय. आपण या कॅटेगरी मध्ये काम करतोय का? नाही. आशा मॅडम जावा तुम्ही मोबाईल विकून या. शक्य आहे का? आशा मॅडम म्हणतील का कसं विकायचं मोबाईल? काय करायचं? घरातून बाहेर जाता येत नाही, मोबाईल कुठून विकणार? पण साडी विकणं सोपं आहे घरातून, ज्वेलरी विकणं सोपं आहे घरातून. ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना काही इथून पुढे काम करायचं अशा प्रोडक्ट मध्ये जे प्रोडक्ट आपल्या सगळ्यांना लागतात. आता तिसरा महत्वाचा विषय, प्रोडक्ट क्लिअर झाले, कंपनी क्लिअर झाली, प्रोडक्ट क्लिअर झाले. आता तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय, तिसरा महत्वाचा विषय, सर आता काम करायचं कसं? काम करायचं कसं आहे? तर एक लक्षात ठेवा, ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा कंपनीचा सगळ्यात पहिला बिझनेस प्लॅटफॉर्म आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हटल्यावरती बऱ्याच महिलांना, बऱ्याच लोकांना पहिला प्रश्न पडतो, सर मला मोबाईल वापरता येत नाही. सर लोक विश्वास ठेवत नाहीत. तिसरा प्रश्न काय येऊ शकतो? सर क्वालिटी कळत नाही. आणि ज्यांना हा प्रश्न येतो, खरं सांगतो तुम्ही अजून 1950च्या काळात आहात. काळ लय पुढे घेऊन निघून गेलं. 2025 एवढा फास्ट झाला की आपल्याला कळणार पण नाही, कळणार पण नाही. हे लक्षात ठेवा, एवढं फास्ट झालेलं आहे. आणि या काळात जर आपल्या सगळ्यांना ऑनलाईन ऑफलाईन करायचं, समजून घ्या अनिता मॅडम. पण पहिल्यांदा मी एक एक गोष्टी सांगतोय तुम्हाला. ऑनलाईन गोष्टी जर, मी असं नाही म्हणत की तुम्ही ऑफलाईन करू नका, ऑफलाईन करायचंच आहे, पण ऑनलाईन समजून घ्यायचं आहे. आज तुमच्या मुलाला जर तुम्हाला पैसे पाठवायचे असतील, तुम्ही असं म्हणता का मी आता थांबा मी बँकेत जाते, आता उद्या तर रविवार आहे, रविवारी बँक बंद असल्यावर कुठून टाकणार तुम्ही? हॅलो, रविवारी जर बँक बंद असेल तर तुम्ही करणार काय? त्यामुळे ऑनलाईन शिकणं, हे बघा, येत नाही हा पार्ट वेगळा, येत नाही हा पार्ट वेगळा, शिकणं हा पार्ट वेगळा. जर तुमची शिकण्याची तयारी असेल तर प्रत्युष शिकवण्याची तयारी आहे. हॅलो, तुमची जर शिकण्याची तयारी असेल तर प्रत्युष शिकवण्याची तयारी आहे. आता ऑनलाईन मध्ये काम करायचं कसं? आता ऑनलाईन मध्ये काम करायचं कसं सर? तर एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा ऑनलाईन मध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे काय काय पाहिजे हे लिहून घ्या. जर ऑनलाईन मध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे काय काय पाहिजे? तर सगळ्यात पहिलं पाहिजे तुमच्याकडे व्हॉट्सअप. आहे का सगळ्यांकडे? मी खूप डीप मध्ये घेतोय बरं का, खूप बेसिक प्लॅन घेतो तुम्हाला. व्हॉट्सअप आहे का तुमच्याकडे? व्हॉट्सअप असेल तर दुसरं पाहिजे तुमच्याकडे फोन पे. जर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर दुसरं तुमच्याकडे टूल पाहिजे, ते म्हणजे फोन पे. कंपल्सरी पाहिजे. पहिला व्हॉट्सअप पाहिजे, दुसरं फोन पे पाहिजे. तिसरी गोष्ट तुमच्याकडे पाहिजे ती म्हणजे वेळ. तुम्हाला दिवसभरातला जास्त वेळ नाही, फक्त तुमच्या आयुष्यात दिवसभरातला 24 तासापैकी 120 मिनिट तुम्हाला या व्यवसायासाठी प्रॉपर द्यावे लागतील. किती? 120 मिनिट. जे लोक 120 मिनिट देतील ना, मी तुम्हाला सांगतो आयुष्यभर जेवढे नोकरदार लोक पैसे कमवतात त्यापेक्षा जास्त तुम्ही कमवाल. मी खोटं नाही बोलत, माझा अनुभव सांगतोय, आज माझ्याकडे रिझल्ट आहेत ते. जर तुम्ही 120 मिनिट या व्यवसायाला तुमचे 24 तासातले देऊ शकत असाल तर तुम्ही 120 मिनिटामध्ये तुमच्या एरियात जो चांगला नोकरी करणारा 30-40 हजार कमवतो ना, त्यापेक्षा पण चांगला पैसा तुम्ही कमवू शकता ऑनलाईन मध्ये. या 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. एक म्हणजे तुमच्याकडे व्हॉट्सअप पाहिजे, दुसरी तुमच्याकडे फोन पे पाहिजे, तिसरी गोष्ट तुमच्याकडे पाहिजे ते म्हणजे वेळ. फोन पेला बॅलन्स नसला तरी चालतोय, बॅलन्सची गरज नाही, फक्त फोन पे येणं जाणं चालू झालं पाहिजे. लगेच बॅलन्स पाहिजे का? फोन पेला बॅलन्स नको आम्हाला, बॅलन्स आणण्यासाठी काम करायचंय, राईट? आता काम करायचं काय? तसं एक उदाहरण धरा की कंपनी तुम्हाला एक साडीचा अपडेट देते. प्रत्युष तुम्हाला काय करते, डेली बेसिसला, रोज एव्हरी डे साडी, कुर्ती, ज्वेलरी, रेडीमेड ब्लाऊज, नाईट ड्रेस, नाईट गाऊन, ह्या सगळ्या प्रोडक्टचे कंपनीकडनं तुम्हाला काय होतात, अपडेट येतात. काय येतात? अपडेट येतात. आता अपडेट येतात म्हणजे काय, तर तुम्हाला याचे फोटोज असतील, व्हिडिओज असतील, हे तुम्हाला कंपनीकडून दिले जातात.
आणि त्या प्रत्येक फोटोच्या व्हिडिओच्या खाली कंपनीचा एक मेसेज असतो, तो म्हणजे तुमचा रेट. तुम्हाला कोणत्या रकमेमध्ये कोणत्या रेटमध्ये कंपनी ते प्रोडक्ट देणार आहे ती रक्कम असते. आता एक लक्षात ठेवा की एक उदाहरण, एक साडी आहे. आता ही साडी आहे समजा, ही साडी 1180 रुपयाची, 1100 रुपये, 1180 साडी आहे. आता कंपनी तुम्हाला काय सांगते, ह्या साडीचा पूर्ण फोटो असेल, व्हिडिओ असेल, हा तुम्हाला कंपनीकडनं दिला जातो. आता 1180 रुपयाची साडी तुम्हाला कंपनी देते. तुम्हाला कस्टमरला सांगताना आता ही 1180 ची साडी आहे, ही साडी तुम्हाला कंपनीकडनं 10% कमिशन मिळतं. याच्यामध्ये 1180 वर कंपनीकडनं 10% कमिशन मिळतं. आता 1180 मधून 10% जर मायनस केले तर कंपनी तुम्हाला देणार आहे 1060 रुपयामध्येच. किती रुपयामध्ये? 1060 रुपयामध्ये ही साडी देणार आहे. आणि तुम्ही पुढे विकताना कितीला विकली आहे? 1180 डीपी आहे तर 1180 लाच विकली. मला सांगा, 1180 ला साडी विकली, कंपनीने तुम्हाला दिली 1062 रुपयांमध्ये. तुम्हाला जर ऍव्हरेजली त्याच्यामध्ये तुमचं कमिशन काढलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये कमिशन मिळालं गाईज 118 रुपये. हॅलो, खूप महत्वाचा विषय आहे बरं का, खूप महत्वाचा विषय. म्हणजे एक उदाहरण धरा की 1180 ची साडी तुम्हाला कंपनीने दिली 1060 रुपयाला, तर तुम्हाला सरासरी त्याच्यामध्ये कमिशन मिळालं 120 रुपये. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शिपिंग चार्जेस नाहीये, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस नाहीयेत, काहीच नाहीये. आता एका प्रोडक्ट मध्ये तुम्ही किती रुपये कमवले? 120 रुपये. कंपनी काय करते, आता तुम्हाला काय करायचं, याचा जो एक फॉर्म असतो, ते फॉर्म ऑर्डर फॉर्म असतं. तुम्हाला जेव्हा कोणाची ऑर्डर घ्यायची आहे, ती ऑर्डर देत असताना त्या पुढच्या पार्टीचे पूर्ण डिटेल्स वगैरे त्याच्यामध्ये फिलअप करून तुम्हाला पाठवायचे आहेत. डायरेक्टली 7 ते 8 दिवसांमध्ये तुमचं जे कस्टमर आहे त्या कस्टमरच्या ऍड्रेसवरती साडी पाठवण्याचं काम कंपनीचे आउटलेट करतात. आज मला सांगा, तो काय नाही राहिला. आज बऱ्याच महिला काय करतात म्हणजे का, होलसेलला जातात, साड्या घेतात, घरात आणून ठेवतात, त्याचे फोटो काढतात, ते फोटो स्टेटसला टाकतात, त्यातनं ऑर्डर घेतात, नंतर परत कुरिअर बॅग आणायला हुडकत फिरतात. कुरिअर बॅग कुठे मिळते माहित नसते, कितीला मिळते माहित नसते. तुम्हाला सांगतो, बऱ्याच महिलांना वाटतं मी या जगातला सगळ्यात काय आहे, महिलांना सगळ्यांना या जगाचा नियम आहे. जर मी तुम्हाला विचारलं या जगातला सगळ्यात हुशार आदमी कोण, तर आपण काय म्हणतो, मे हूं. आणि ह्या मे मुळेच आज आयुष्यात लोक फेल होतात. गाईज एक लक्षात ठेवा, का होतं, मी तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय की कसं असतं, जेव्हा तुम्हाला ते एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अच्छा, ही ऑनलाईन बॅग आहे, एक ऑनलाईन बॅग आहे. हे बेसिक का सांगतोय, कारण आज आमच्या परिवारात तुम्ही येणार तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. ही ऑनलाईन बॅग मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला गेलात तर 4 ते 4.5 रुपयाला मिळते. किती? 4 ते 4.5 रुपयाला. 4 रुपये 50 पैसे, 4 रुपये 30 पैशांमध्ये. आज प्रत्युषला जर बघितलं, आता प्रत्युष जेव्हा कुठल्याही गोष्टी घेतं 10,000 20,000 हजार बॅग प्रत्युष घेत असतं, ही प्रत्युषला पडते 3 रुपयाला. तुम्ही घेतली 4 रुपये 50 पैशाला, 1.5 रुपयाचा फरक पडला. कंपनी काय सांगते, तुम्ही एकच काम करा, फक्त ऑर्डर घ्या कंपनीकडे, त्या कंपनी डायरेक्टली पाठवेल. आज तुम्हाला एवढंच काम करायचं, घरात